सो स्टुडंट, आता क्वेश्चन नंबर 2 बघू इथे. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी इफ सो फाइंड 20 टर्म ऑफ प्रोग्रेशन. आणि इथे आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे -12, 5, 2, 9, 16, 23 आणि 30. तर अशा प्रकारे आपल्याला एपी दिलेला आहे आणि आपल्याला इथे 20th टर्म काढायची आहे. तर आपण सुरुवातीला एक फॉर्म्युला बघितला होता आणि त्या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग आपण याच्यातली 20वी टर्म म्हणजे 20th नंबरची टर्म कोणती आहे हे काढू शकतो. सो आपण आता तो फॉर्म्युला इथे अप्लाय करणार, पण त्या अगोदर आपण इथे लिहून घेऊ की आपल्याला काय काय दिलेलं आहे. बघा, टी वन दिलेलं आहे आपल्याला -12, सो -12. त्यानंतर T2 आपल्याला दिलेलं आहे -5. त्यानंतर T3 दिलेलं आहे 2, T3 आहे 2 आणि T4 16. बस झाले एवढे. तर अशा प्रकारे आपण हे सगळे लिहिले तरी काही हरकत नाही, पण एवढ्याच काम आहे आपल्याला. सो आपल्याला इथे कॉमन डिफरन्स सगळ्यात अगोदर फाइंड आउट करावं लागेल. कॉमन डिफरन्स का फाइंड आउट करायचा? कारण आपला फॉर्म्युला काय असतो? आपला TN इक्वल्स टू A प्लस N-1 D. हा आपला मेन फॉर्म्युला आहे. आता आपल्याला T20 नंबरची टर्म काढायची. T20 म्हणजे T20 इक्वल्स टू A प्लस N-1 D हा फॉर्म्युला लागेल. पण आता इथे फक्त n च्या जागेवर 20 टाकलाय आपण, कारण आपल्याला 20 नंबरची टर्म फाइंड आउट करायची आहे. सो स्टुडंट, आता इथे डी चा पण यूज झालेला आहे. ए तर आपल्याला माहित आहे फर्स्ट टर्म आहे -12 घेणार आपण, पण इथे डी आपल्याला माहित नाहीये. सो डी अगोदर कॅल्क्युलेट करावं लागेल. सो डी इक्वल्स टू T2 मायनस T1. T2 काय आहे? -5 -12. सो इक्वल टू मायनस मायनस विल बिकम प्लस, आणि 12तून 5 गेले म्हणजे 7. तर इथे 7 हा आपला कॉमन डिफरन्स येणार. तसेच आपण ट्रायल साठी म्हणून बाकीच्या टर्म सुद्धा इथे घेऊ शकतो. T3 मायनस T2 म्हणजे T3 दिलेला आहे 2 मायनस -5. सो मायनस मायनस प्लस होते आणि 5 आणि 2 7 होते. तर बघा, कॉमन डिफरन्स हा आपला 7च येतोय, म्हणून आपण डी ची व्हॅल्यू ही 7 पुट करणार. सो आता इथे देअरफॉर डी इक्वल्स टू 7, ए इक्वल्स टू -12 घेणार आपण आणि या फॉर्म्युल्यात पुट करणार. तर बघा, आता फॉर्म्युल्यात पुट केल्यावर फॉर्म्युला लिहून घेऊ. T20 इक्वल्स टू A प्लस N-1 D. सो आता T20 मीन्स N ची व्हॅल्यू 20 आहे, A ची व्हॅल्यू -12 आहे, प्लस इथे 20 -1 आणि D ची व्हॅल्यू 7. सो T20 इक्वल्स टू -12. आता इथे 20 तून 1 गेला, प्लस 19 मल्टिप्लाय बाय 7. सो इक्वल्स टू -12 ॲज इट इज, आणि इथे 19 मल्टिप्लाय बाय 7 आपण करणार. आपला आन्सर येते 133. तर आता इथे बघा, आपण यांचा मायनस प्लस मायनस होते आणि सबट्रॅक्शन करणार. 3तून 2 गेले 1 आणि 3तून 1 गेला 2. सो 121 असा आपला आन्सर येते T20. म्हणजे T20 म्हणजे 20 नंबरची टर्म. सो आपण इथे लिहू शकतो 20th टर्म इज 121. तर अशा प्रकारे आपला आन्सर झालेला आहे. तर असं आपण इझिली बाय युजिंग दिस फॉर्म्युला याला सॉल्व्ह करू शकतो. आता आपण आपला थर्ड क्वेश्चन बघू. हा तुमच्या लक्षात आला असेल. सिम्पली फक्त हा फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. ह्या फॉर्म्युलाचा यूज करण्यासाठी आपल्याला डी माहित असणं आवश्यक आहे आणि ए माहित असणं आवश्यक आहे. ए तर दिलेला असतो, डी आपण फाइंड आउट करू शकतो. सो नाउ लेट्स सी अवर थर्ड प्रॉब्लेम.